एक नातं आपुलकीचं आणि प्रेमाचं आणि अशाच भावनाचा एक पवित्र सण म्हणजे रक्षाबंधन. पण तुम्हाला माहीत आहे का, रक्षाबंधन हा सण नेमका केव्हा आणि कसा सुरू झाला? चला तर मग जाणून घेऊया रक्षाबंधनाचा इतिहास, कथा आणि महत्त्व. रक्षाबंधन साजरा करण्याची परंपरा पुराणातही आढळते. एक प्राचीन कथा आहे. जेव्हा देवदानवामध्ये भीषण युद्ध सुरू होतं, देवगण पराभवाच्या वाटेवर होते, तेव्हा इंद्राची पत्नी सच्चिदा देवी यांनी पवित्र मंत्राने अभिमंत्रित केलेला रक्षासूत इंद्राच्या हाताला बांधला. त्या रक्षासूताच्या शक्तीने इंद्राला विजय प्राप्त झाला. तिथूनच सुरू झाला हा रक्षणाचे वचन देणारा सण म्हणजे रक्षाबंधन. दुसरी प्रसिद्ध कथा श्रीकृष्ण आणि द्रौपदीची. जेव्हा कृष्णाच्या बोटाला इजा होते, तेव्हा द्रौपदी तिच्या साडीचा तुकडा फाडून त्याच्या बोटाला बांधते. त्यावर कृष्ण तिला वचन देतो, तुझ्यावर संकट आलं तर मी तुझं रक्षण करीन. नंतर जेव्हा द्रौपदीचं चिरहरण होतं, तेव्हा श्रीकृष्ण तिचं रक्षण करतो. ही कथा भावनिक नात्याचं गाठ बांधणारी आहे. इतिहासातही रक्षाबंधनाचं एक उदाहरण दिसतं. मेवाडची राणी कर्णावती हुमायूनला राखी पाठवते. हुमायून एक मुसलमानी बादशाह ती राखी मान्य करतो आणि तिच्या राज्याच्या रक्षणासाठी सैन्य घेऊन निघतो. आजही हा सण भावंडाचं अतूट नातं जपतो. बहीण भावाच्या हातात राखी बांधते आणि भाऊ तिला आयुष्यभर संरक्षण, प्रेम आणि आधार देण्याचं वचन देतो. हा सण फक्त धाग्याचाच नाही, तर भावनेचा, संस्कृतीचा आणि नात्याचा उत्साह आहे. श्रावण पौर्णिमेला साजरा होणारा हा सण प्रेम, आपुलकी आणि विश्वासाचं प्रतीक आहे. चला तर मंडळी, या रक्षाबंधनाला फक्त राखी नको, तर एक हृदयातून दिलेलं वचन द्या, तुझं रक्षण मी कायम करेन. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभ रक्षाबंधन. धन्यवाद.